नमस्कार मित्रांनो, आपण एपिसोड 1 मध्ये बघितलं शेअर मार्केट म्हणजे काय आणि आज खूप इम्पॉर्टंट विषय शिकणार आहोत, म्युच्युअल फंड म्हणजे काय. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही म्हणाल, अरे वा, हे तर एकदम सोपं होतं. म्युच्युअल फंड म्हणजे तुमचे, माझे आणि सर्वांचे पैसे एकत्र करून एक फंड मॅनेजर म्हणजे एक्सपर्ट असतो, तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे तुम्हाला आणि मला शेअर निवडायची गरज नाही, एक्सपर्ट तुमच्यासाठी काम करतो. आणि यामध्ये मजेदार म्हणजे काय, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुमचा एक्सपर्ट तुमच्यासाठी काम करत आहे. छोटं एक्झाम्पल बघा, आता आपल्या गावामध्ये एक मोठा ट्रॅक्टर एका शेतकऱ्याला घ्यायचा असेल तरी शक्य आहे का? नाही. मग काय होतं, आपल्या गावातले 10-12 जण एकत्र येतात आणि ट्रॅक्टर घेतात आणि त्यावर एक ड्रायव्हर ठेवतात. मग तो ड्रायव्हर तुमच्यासाठी काम करतो. म्युच्युअल फंड एक्झॅक्टली असंच आहे, एक्सपर्ट तुमच्यासाठी काम करत राहतो. म्युच्युअल फंडचे 3 प्रकार आहेत. पहिला इक्विटी फंड म्हणजे फंड मॅनेजर तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. दुसरा डेब्ट फंड, तुमचे पैसे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. आणि तिसरा या दोघांचं कॉम्बिनेशन. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये कसे वाढतात? यामागे काम करतं एनएव्ही. एनएव्ही म्हणजे तुम्हाला आलेला हिस्सा, म्हणजे तुम्ही जो ट्रॅक्टर घेताना प्रत्येकाला जो आलेला असतो हिस्सा, तो म्हणजे एनएव्ही. आता समजा आज त्या हिस्साची किंमत म्हणजे एनएव्ही 10 आहे, तर काही दिवसानं तो 12 झाला, म्हणजे काय झालं, 2 रुपये वाढले, म्हणजे तुम्हाला इथे 2 रुपये नफा झाला. अरे वा, तुमचे पैसे वाढले. म्युच्युअल फंड अशी जादू आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, पैसा तुमच्यासाठी काम करत राहतो. तुम्ही झोपलात, तुम्ही कामाला गेलात तरी तुमचा पैसा तुमच्यासाठी कमवत राहतो. मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे काय आता एकदम क्रिस्टल क्लिअर झाला आहे. फक्त आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे की यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, SIP कशी सुरू करायची, कोणता ऍप यूज करायचा, अकाउंट कसं ओपन करायचं, हे मी सर्व एपिसोड 3 मध्ये पाहणार आहे. म्हणून तुम्हाला जर एपिसोड 3 चुकवायचा नसेल तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि ही तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची फायनान्शियल सिरीज असेल, म्हणून लवकर सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलचे एकूण 50 सबस्क्रायबर झाले आहेत. आणि आता हे तुमच्या हातात आहे की एपिसोड 3 येईपर्यंत हा आकडा कुठपर्यंत जाईल. म्हणून चला हा आकडा वाढवूया. थँक्यू.